तमाम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यांमधून शेकडो फोन येतात आणि सर्व समाज बांधवांना असं वाटतंय की 4 जूनला लोकसभेचा निकाल आहे आणि 4 जूनला मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत. मग निकाल ऐकण्यासाठी थांबायचं की आंतरवाली सराटी येथे यायचं? तर एक लक्षात घ्या, लोकसभेला आपला कुठलाही उमेदवार नव्हता. कुणीही निवडून आलं, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. पण आपल्या जातीसाठी, आपल्यावर आलेल्या वेळेसाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या मुलासाठी, मुलीसाठी, बहिणीसाठी, भावासाठी, पुतण्यासाठी, आपल्या मित्रांच्या मुलासाठी, स्वाभिमानासाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने यायचं आहे. तुम्ही आल्यानं काय होईल? त्यांना धीर येईल, त्यांना लक्षात येईल समाज बांधव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आपल्याला कुठलाही खासदार निवडून आला, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही आणि त्याचं निवडणूक झालं. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार होता, त्यांनी तो निभावला. तुम्ही मतदान करण्याचा अधिकार निभावला. आता जे निकालात येईल ते खासदार आपण सर्वांनी मान्य करायचे आहे, त्यांना कोणी विरोध करायचा नाही. 4 जूनला रिझल्ट लागणार आहे लोकसभेचा आणि 5 जूनपासून सर्वांनी मराठा आरक्षणाची मागणी ही जे नवनिर्वाचित खासदार असतील त्यांच्या मागं लागून आपल्याला मंजूर करून घ्यायची आहे. त्यामुळं सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटी येथे यायचं आहे. जसं जमल, जी गाडी भेटेल त्या गाडीने, आपली गाडी रिकामी न आणता आपले समाज बांधव त्यामध्ये घेऊन या. एकीचं दर्शन घडवा. जातीत जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, हे काही जे इतर समाजकंटक असतील ते आपल्यामध्ये जातीत भांडणं लावण्याचं काम करतील. तर कुणीही त्या अफवांवर विश्वास ठेवू नका, कुणालाही विरोध करू नका. सर्व जाती धर्माचा आपल्याला पाठिंबा आहे. पोलीस प्रशासनाला कुणीही त्रास देऊ नका आणि सोशल मीडियावर वक्तव्य करताना, कुठली पोस्ट करताना काळजी घ्या, कारण सायबर पोलिसांची तुमच्यावर करडी नजर आहे. पोलिसांवर ताण होईल असं कृत्य करू नका. मराठा समाज हा शांतताप्रिय आहे. शांततेच्या मार्गाने आज 10 महिन्यापासून मराठा समाज आपली आरक्षणाची मागणी ही लावून धरलेली आहे आणि त्याला फार मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे. पण आपली जी मागणी आहे ती मागणी मान्य करून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता शेवटचं आणि टोकाचं आमरण उपोषण करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना हिंमत देण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. आता एकच धून 4 जून. आपण 8 जूनला नारायणगडवर येणार होतो, तर ती आपण सभा पुढे ढकलली दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि पाण्याच्या प्रश्नामुळं. तर त्यामुळं ती तारीख तर लवकर कळणारच आहे. पण त्या अगोदर आपण सर्वांनी 4 जूनला आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी यायचं आहे. मी जाणार आहे. मी माझ्यासोबत सर्व तमाम समाज बांधव घेऊन जाणार आहे. तुमचंही कर्तव्य आहे. आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या मित्रांच्या मुलाबाळासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी, अस्तित्वासाठी सर्वांनी आंतरवाली सराटी येथे जमायचं आहे, हीच विनंती करतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्या सर्व समाज बांधवांना शेअर करा ज्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला नसेल आणि लाखोंच्या संख्येने आंतरवाली सराटी येथे या, एवढीच विनंती करतो. हे निमंत्रण समजून तुम्ही या. तुर्तास थांबतो. वेळोवेळी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून, मी लाईव्हच्या माध्यमातून असेल अपडेट देत राहतो. माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय.